हे काय नवीनच पुढे कळेल, पण त्या अगोदर इथं बघा मस्त असं टोमॅटो, कांदा वगैरे सगळं भाजून घेतले, कारण आज आम्हाला करायची आहे ह्या मोठ्या चण्याची भाजी पुरीसोबत. तर खूप जण आलूची करतात, पण याची पण भाजी तुम्ही करून बघा, खूप मस्त लागते ह्या मोठ्या चण्याची भाजी. आणि मस्त अशा गरमागरम पुऱ्या केल्या सगळ्यांनी, सगळं पुऱ्या वगैरे मस्त खाल्लं. आणि नंतर मेहंदी लावून घेतली होती, मीच लावली, कारण ताईला अर्जंट मार्केटमध्ये जावं लागलं होतं. आणि मेहंदी लावल्याच्यानंतर इतकं जास्त डोकं दुखत होतं आणि बेडवर झोपा वाटत होतं, म्हणून मस्त असं त्याला कवर करून घेतलं आहे एका पॉलिथिन कवरनं. आणि थोडा चहा केला, त्याच्यासोबत थोडा स्नॅक्स खाल्ला. चला तुम्हाला आत्ता सांगते एक गंमत. तर सौरभचा बड्डे 8 ऑगस्टला होता आणि तेव्हा तो त्याच्या आजोळी होता आईबापांकडे, तर तिथंच त्याचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे बरं. पण त्याला आमच्या सगळ्यांसोबत बड्डे अजून सेलिब्रेट करायचा होता, कारण बड्डेच्या दिवशी तो इथं नव्हता ना. तर बघा, म्हणून मस्त असा केक आणला आहे आणि सगळे त्याला विश करत होते, हॅपी फेक बर्थडे टू यू. तर इतका चिडला होता ना. त्यानंतर ते केकवरचं ज्याला जे आवडतं ते उचललं ना असं खाणं चाललेलं आहे. कुणाला आमच्या घरी बर्थडेचं घेणं देणं नसतं किंवा कशाचंच घेणं देणं नसतं, फक्त खाण्याचं घेणं देणं असतं. आणि इथं ताईचं पण सध्या तसंच चाललेलं आहे. चला भेटूया अशाच एका छानशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.